नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धव ठाकरे हा माणूस आपला नाही. मित्र हो, उद्धव ठाकरे या माणसाकडे आता नीट बघण्याची, मराठी माणसानं नीट बघण्याची वेळ आली आहे किंवा ती येऊन बराच काळ लोटला आहे असं म्हणायला पाहिजे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आजपर्यंत आपण त्याची गय केली, पण आता तो सर्व मर्यादा ओलांडून वाह्यातपणे बोलत सुटला आहे. आपल्यावर काही जबाबदारी आहे याचं भान त्याला राहिलेलं नाही. झालंय असं की काल बुधवारी मुंबईमध्ये वांद्र्याला रंगशारदा नावाचं जे नाट्यगृह आहे तिथे शिवसेनेच्या शाखा प्रमुखांचा जो मेळावा भरला होता, त्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अरे तुरे करून संपविण्याचं आव्हान दिलं. एकतर तू राशील किंवा मी राहीन या भाषेत त्यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अटक करणार होते असं अनिल देशमुखांनी त्यांना सांगितलं आणि म्हणून भाजप ही चोर कंपनी आहे, मला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण हे आव्हान मी स्वीकारतो आणि आता यापुढे तू राशील किंवा मी राहीन अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या त्यांच्या वक्तव्याचा, उद्दाम वक्तव्याचा एखादा दुष्परिणाम एखाद्या माथे फिरू शिवसैनिकांवर होऊ शकतो आणि अनर्थ ओढवू शकतो, याचं पण त्यांना भान नाही. यापूर्वी असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झालेलं नाही. यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी पार्कच्या सभेत धोतर वर करून मांडी थोपटून विरोधकांना आव्हान दिलेलं आहे, पण ते सर्वसाधारण विरोधकांना दिले आणि तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा होता. यशवंतराव चव्हाणांवर जहरी टीका विरोधी पक्ष करत होते. त्याचा परिणाम म्हणून यशवंतरावांनी ते आव्हान दिलं. दत्ता देशमुख अशा प्रकारे आव्हान देत असत, पण ती परिस्थिती वेगळी होती, तो काळ वेगळा होता आणि दत्ता देशमुखांच्या मागे काही फार मोठा पक्ष नव्हता. आचार्य अत्रे काय वाटेल ते मोरारजी देसाईंना सगळ्या प्रकारचे शाप देत होते. सगळ्या प्रकारच्या रोगराई मोरारजींना होतील, अगदी गुप्तरोग होतील अशा प्रकारच्या शिव्या देत होते. पण आचार्य अत्रेंच्या मागे पक्ष नव्हता, त्यांना फॉलोईंग नव्हतं, त्यांना अनुयायी वर्ग नव्हता, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक होते. पण अत्र्यांनी सांगितलंय म्हणून चला मोरारजींवर हल्ला करा अशी काही परिस्थिती नव्हती. फडणवीसांचा गुन्हा काय आहे हो, अपराध काय आहे? 22व्या वर्षी फडणवीस हे महापौर झाले नागपूरचे. तेव्हापासून आजपर्यंत आता ते 60च्या घरात असतील, 50 ते 60च्या दरम्यान, स्पॉटलेस ज्याला निष्कलंक चारित्र्य ज्याला म्हणतात, इतकी वर्ष राजकारणात राहून भ्रष्टाचाराचा किंवा स्त्रीलंपटतेचा कसलाही आरोप त्यांच्यावर नाही किंवा वाह्यात बडबडले आहेत. त्यांच्यामुळे पक्षाची हानी झाली आणि पक्षाला सावरून यावं लागलं त्यांना असं नाही. आणि ही जमेची बाजू अशी आहे की ज्यांना प्रशासन चांगलं कळतं ते वक्ते आहेत, पण प्रशासनसुद्धा ब्युरोक्रसीवर, नोकरशाहीवर पकड कशी करायची आणि आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपला नोकरशाहीवर वचक पाहिजे हे तत्त्व त्यांना उमगलेलं आहे. तेव्हा फडणवीस हे त्या पद्धतीनं अतिशय चांगले. आणि दुसरं सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांचा चांगला वाईट कसलाही प्रभाव नसलेला हा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री आहे. पवारांच्या नंतर झालेले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याविषयी मी बोलतोय. असं असून फडणवीसांवर दोष का? कारण उद्धव ठाकरेंना काहीही न करता, काही मेहनत न करता मुख्यमंत्री व्हायचं होतं.
ते फडणवीसांमुळं नाही हो, ते परिस्थितीमुळं त्यांना ते होणं शक्य नव्हतं. त्यांना कोण मुख्यमंत्री करू शकत होतं? काय त्यांची कुवत होती, अवकात त्यांची काय होती? पण त्यांना व्हायचं होतं. आणि फडणवीस आणि त्यांनी त्यानंतर त्यांनी एक नॅरेटिव्ह रचलं ना, की मला बंद खोलीत शिवसेना भवनामध्ये अमित शहानी काहीतरी आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री करू आणि केलं नाही. तो त्यांचा राग आहे. असं काही कोणी त्यांना, कारण मुळात त्यांची ती कुवत नाही. बरं, ते मुख्यमंत्री झाले भाजपला फसवून. त्यानंतर त्यांनी काय केलं, मंत्रालयात ते गेले पण नाहीत. करोना असेल, पण आपण मुख्यमंत्री आहोत, आपला जनतेशी संबंध आहे, प्रशासनाशी संबंध आहे, आपल्याला फायलींवर सह्या, धारिकांवर सह्या करायच्या असतात. कसलंही त्यांनी जबाबदारीची जाणीव आपल्याला आहे याचं कुठेही प्रत्यंतर दिलेलं नाही. अशा माणसाला कोण मुख्यमंत्री करेल? पण त्यांना व्हायचं होतं. त्यासाठी कोणत्याही थराला ते गेले. ज्या कारणामुळे हिंदुत्व बाळासाहेबांनी जवळ केलं. मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन गोष्टींवर शिवसेना उभी आहे. आता उद्धव ठाकरे यांना हा पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, की उद्धव ठाकरे यांना उद्देशून मी हा व्हिडिओ केलेला नाही. त्यांच्यात सुधारणा होईल असं मला वाटत नाही. मी हा सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य मराठी माणूस यांना उद्देशून हा व्हिडिओ केला आहे, त्यांना परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून. आता याच्यापेक्षा गंभीर परिस्थितीत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय प्रसंग उद्भवले आणि तेव्हा तिथल्या शिवसैनिकांनी, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी काय भूमिका घेतली ते आपण थोडक्यात पाहू. खंडोबल्लाळचं उदाहरण घेऊ. खंडोबल्लाळच्या पूर्वजांना संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिलेला आहे. यमसदनास पाठवलंय, कंठस्नान घातलंय. त्या संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी औरंगजेबानं पकडल्यानंतर गणोजी शिर्क्याचा पहारा, आणि खंडोबल्लाळ गणोजी शिर्क्याला म्हणतोय की संभाजी महाराजांना सोडवूया आपण, आणि गणोजी शिर्के म्हणतोय अरे तुझ्या पूर्वजांचं त्यांनी शिरकाण केलं, तुझ्या पूर्वजांची त्यांनी खांडोळी केली, आणि तरी तू संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का करतोय? मरू दे त्यांना. तेव्हा खंडोबल्लाळ म्हणाला असं नाही आहे, मी संभाजी महाराज वगैरे एका व्यक्तीसाठी नाही लढत आहे, मी हिंदुत्वाच्या दौलतीसाठी लढतो आहे. हिंदूंची दौलत ही मला अधिक प्रिय आहे. व्यक्तिनिरपेक्ष माझं काम आहे. मी कुठल्याही व्यक्तीला प्रमाण मानून नाही काम करत आहे. माझी देशभक्ती अधिक उच्च स्तरावरची. हे खंडोबल्लाळचं उदाहरण आहे. ते उद्धव ठाकरे तुमच्यासमोर आव्हान काय आहे? अजूनही सर्वसामान्य हिंदू माणूस हा राजकीयदृष्ट्या हिंदू नाही, तो हिंदी आहे. त्याला हिंदू करायचं हे केवढं मोठं तुमच्या 4 पिढ्यांना पुरून उरेल एवढं काम आहे. तर त्या कामाला वाहून घेण्याऐवजी मुख्यमंत्री मला व्हायचं आहे आणि ते मला होऊ दिलं नाही म्हणून फडणवीसाला तुला मी पाहून घेईन, तू तरी राहशील किंवा मी तरी राहशील, ही भाषा करणं हे पूर्णपणे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे. तानाजी मालुसरे काय म्हणाला होता? आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. मुलाचं लग्न काढलं होतं त्यांनी. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं सिंहगड आपल्याला घ्यायचा आहे, कारण तो जिजाबाईंना हवा आहे. मराठी दौलतीसाठी, मराठी हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी सिंहगड, कोंढाणा किल्ला स्वराज्यात येणं आवश्यक होतं, आणि तो मोंगलांच्या ताब्यात होता. संभाजीने घेतला ना, स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं. आणि संभाजी मरून पडल्यानंतर जेव्हा सगळे मावळे पळत होते तेव्हा सूर्याजी काय म्हणाला, तुमचा बाप इथे मरून पडला असताना पळून काय जाता? मग त्या एका वाक्यानं त्वेष चढून सगळे पुन्हा मागे फिरले आणि त्यांनी सिंहगड ताब्यात घेतला. आता आपल्याला शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या सिंहगड घ्यायचा आहे. तो घेतला का? अजून नाही घेतला. पूर्णपणे हिंदुत्वाचं साम्राज्य भारताभर अजून प्रस्थापित झालेलं नाही. तोपर्यंत सिंहगड घेतला असं म्हणता येत नाही. त्यामुळे काम अपुरं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, दत्ताजी शिंदे काय म्हणाला हो, बच जाए तो और लढे. शेवटपर्यंत मराठी माणूस लढाई सोडत नाही, रणांगण सोडत नाही, मैदान सोडत नाही.
बच जाये तो और लढे, पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे, घ्या सगळा नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी, मरहट्ट्याचा हट्ट करा. मरहट्ट्याचा हट्ट काय आहे? मी शेवटपर्यंत स्वराज्यासाठी झुंजत राहीन. उद्धव ठाकरे यांनी हे वाचले का? ते कुणासाठी झुंजतायत आणि कुणाला जाऊन सामील झालेत? ते औरंगजेबाच्या सैन्याला सामील झालेले आहेत शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस हा शिवाजी महाराजांच्या पक्षातला आहे. त्याच्यामागे संघाची पार्श्वभूमी आहे आणि संघ गेली 100 वर्ष शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय. दुसरी कोणतीही संघटना शिवराज्याभिषेक दिन इतक्या निष्ठेनं सातत्यानं साजरा करत नाही. तर देवेंद्र फडणवीस हा शिवाजी महाराजांच्या पक्षातला आहे. त्यांनी कुणालाही फसवलेलं नाही. त्यांच्याकडे दृष्टिकोन आहे, त्यांना व्यासंग आहे आणि ज्याला व्हिजन म्हणतात, पुढची दृष्टी, ती त्यांच्याकडं आहे. तेव्हा फडणवीसांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एकंदर व्यापक जे उद्दिष्ट मराठी समाजासमोर ठेवलं होतं ते साध्य करण्यासाठी फडणवीस हे सहाय्यभूत आहेत. त्यांचं एकंदर राजकीय चरित्र जे आहे ते हिंदुत्वाला, मराठी माणसाच्या हितासाठी पोषक अशा पद्धतीचंच आहे. हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी जर हिंदुत्वासाठी प्रामाणिकपणे, मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केलं आणि आपल्या शाखा प्रमुखांना त्या दृष्टीनं दिशा दिली, त्यांना कामाला लावलं, प्रवृत्त केलं, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. ते मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीनं भाजपचा काही विरोध नाही आहे. भाजपची युती असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले, आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भाजपने त्यांना कुठे विरोध केला आहे? किंवा मनोहर जोशींना पाडायचं, नारायण राणेंना पाडायचं आणि गोपीनाथ मुंडेंनी प्रयत्न केले, असं झालेलं नाही. तेव्हा भाजप जो शब्द देतो तो पाळतो. मग तुम्ही भाजपवर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही शरद पवारांवर विश्वास ठेवता, तुम्ही काँग्रेसवर विश्वास ठेवता, ज्यांच्याशी लढण्यामध्ये बाळासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. तुम्ही आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याशी द्रोह करीत आहात. तुम्ही फडणवीसांशी नाही लढत आहात. एक तर तू राशील किंवा मी राहीन ही भाषा फडणवीसांना उद्देशून नाही. ही भाषा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना उद्देशून केलेली आहे की तुम्ही शिवसेना हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी काढलीत का? मी मराठी माणसाचं नुकसान करून दाखवतो आणि हिंदुत्वाची प्रचंड हानी करून दाखवतो. एक तर तू राशील किंवा मी राहीन ही भाषा उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून आहे, फडणवीसांना नाही. फडणवीस यांनी जे काही करायचं ठरवलेलं आहे, त्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे, जे काही स्वप्न आदर्श आहेत, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल चालूच राहणार आहे. ती कोणी थांबवू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांचं मात्र आता पहा, लोकसभेत जे कामकाज चालू आहे ते जर ते बघत असतील, त्यांच्या लक्षात येईल की राहुल गांधींना आता उघड आव्हान दिलं जात आहे. ते नेहरू घराण्याचे आहेत याची पत्रास कोणी बाळगत नाही. ती पाळी त्यांच्यावर सुद्धा येऊ नये असं जर त्यांना वाटत असेल, रस्त्यावर गाठून लोक आव्हान देतील. जर तुम्ही फडणवीसांशी या पद्धतीनं बोलणार असाल तर तुम्हाला रस्त्यात गाठून लोक आव्हान देतील. ती पाळी येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं जबाबदारीनं वागायला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा मी सांगतो, हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांना उद्देशून नाही. हा सर्वसामान्य शिवसैनिकासाठी, सर्वसामान्य मराठी माणसासाठी आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.